आपण आज काढणार आहोत 5 ते 3 ठिपकेची सोपी सुंदर झटपट होणारी रांगोळी। त्यासाठी आपण काढून घेऊयात 5 ते 3 ठिपके। अगोदर 5 ठिपक्यांची इथे मी एक लाईन काढून घेतली आहे। त्याच्यानंतर या पद्धतीने आपण 4 ठिपके देणार आहोत आणि नंतर 3 ठिपके काढायचे आहेत। सेम वरच्या साइडला आपण या पद्धतीने ठिपके देऊन घेऊया। 4 ठिपके काढलेत मी, परत या पद्धतीने 3 ठिपके काढायचे आहेत। आता हे जे मधले आपले पॉइंट आहेत ते या पद्धतीने आपण जोडणार आहोत। या पद्धतीने मी हे ठिपके जोडून घेतले आहेत। आता या दोन्ही ठिपकेच्या मध्ये येणारा हा जो पॉइंट आहे, या दोन्ही रेषांच्या मध्ये हा जो पॉइंट येणार आहे त्याला आपल्याला जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने। म्हणजे इथे आपली एक पाकळी तयार होईल। परत या दोन्ही ठिपक्यांच्या मध्ये जो वरचा पॉइंट येतो त्याला या पद्धतीने असं जोडून घ्यायचं आहे। परत या दोन्हीच्या या दोन्ही पॉइंटच्या मध्ये जो पॉइंट येतो त्याला आपल्याला या पद्धतीने सोप्या पद्धतीने असं जोडून घ्यायचं आहे फक्त। बघा, या पद्धतीने आपण इथे हे ठिपके जोडून घेतले आहेत आणि वरचे जे ठिपके आहेत त्याला या पद्धतीने फक्त आपल्याला गोल लाईन घेऊन या पद्धतीने गोल शेप घेऊन असं जोडून घ्यायचं आहे। त्या ठिपक्यामधून अशी लाईन घेऊन फक्त असं आपल्याला त्याला जोडून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने आता या लाईनला आपण असं आतमधून परत एक लाईन देऊ। डबल लाईन इथे मी करत आहे त्याला। आणि या पाकळीच्या मध्ये या पद्धतीने एक एक गोल पाकळी मी इथे काढत आहे। आपल्या मध्ये एक छान फूल इथे तयार झाला आहे। बघा, आणि मध्ये आपण या पद्धतीने मोठा ठिपका देणार आहोत आणि त्याला बोटाने या पद्धतीने प्रेस करायचं। आणि मधला जो ठिपका आपण काढला आहे त्याच्यामध्ये मी इथे पिवळा रंग टाकून घेतला आहे आणि या फुलामध्ये लाल रंग मी इथं पाकळ्यांमध्ये भरला आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपली जी मधली पाकळी आहे त्याच्यावरती मध्ये जो पॉइंट आला आहे त्याच्यावरती मी या पद्धतीने पानाचा शेप इथं काढत आहे। बरोबर या दोन्ही आपण पॉइंट इथे या बिंदूवर जोडलं होतं त्यालाच आपण वरती अशी पाकळी काढत आहे। त्याच्याच वरती मी आपला शेप इकडे तिकडे होऊ नये म्हणून तो पॉइंट लक्षात ठेवायचा आणि त्याच्यावरतीच सेम पद्धतीने आपण इथं पान मी इथं काढलं आहे। आणि याच्या मध्ये या पद्धतीने गोल शेप काढून आपण आता त्याला असं या पद्धतीने मी त्याच्यामध्ये बोट फिरून त्याला असं आपल्या बाजूला गोल केला आहे। केंद्रवर्धिनी म्हणतात या शेपला, तो शेप इथे मी काढला आहे। प्रत्येक रांगोळीमध्ये खूप छान वाटतो हा शेप। या पद्धतीने आपण
तुम्ही एकदा जर ही रांगोळी काढली तर तुम्हाला नक्कीच परत परत ही रांगोळी काढा वाटेल. अशीच ही रांगोळी आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि त्याच्यावरती आपण इथे एक एक डॉट मी इथे दिला आहे. त्याच्यावरती आपण या पद्धतीने दोन्ही साईडला 2 पाकळ्या काढायच्या आणि मध्ये आपण एक असं पान मी इथे काढलं आहे. बघा या पद्धतीने आपण याच्यावरती इथे आता आपण मध्ये जे पान काढलं आहे मी त्याच्यामध्ये मी इथे ग्रीन कलर इथे भरला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये रंग भरा. रंग नसतील तर तुम्ही या पद्धतीने मध्ये मी पिवळा रंग आणि त्याच्या साईडला लाल रंग भरला आहे फुलामध्ये मधल्यात. तसे छान वाटते तशी पण ही रांगोळी. आणि यावरती आपण मध्ये डॉट दिला होता त्याच्यामध्ये मी इथं पिवळा रंग टाकून घेतला आहे, भरून घेतला आहे. आणि वरच्या फुलामध्ये मी इथं पिंक कलर होता माझ्याकडे, तो कलर मी इथं भरला आहे. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही रंग इथं भरा. बघा किती सुंदर आकर्षक आपली ही रांगोळी दिसत आहे. कुठल्याही सणाला तुम्ही ही रांगोळी नक्की काढू शकता किंवा मग दररोज काढण्यासाठीही याला वेळ लागत नाही रांगोळी काढायलाही. आणि कमी ठिपक्यांचा वापर करून काढलेली आहे आपण. त्यामुळे सहज ही रांगोळी काढल्या जाते. बघा आता हा जो मधला आपला शेप होता ते मी या पद्धतीने सिंपल फक्त उभ्या लाईन याच्यामध्ये मी काढते. तसं ठेवायचं असेल तर तुम्ही तसं पण ठेवू शकता, पण अजून उठून दिसते रांगोळी अशा लाईन याच्यामध्ये दिल्या तर. बघा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रांगोळी मला नक्की परत कमेंट करून सांगा. बघा काढून झालेली आहे आपली रांगोळी. तुम्हाला रांगोळी कशा वाटतात माझ्या प्लीज मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.